महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या गुलामगिरी या पुस्तकाचा खरा इतिहास असे आम्हाला स्वप्नात देखील आणावयाला नको. भट लोकांनी तिचा पुष्कळ भाग गाळला असावा यांच्यात काही संशय नाही. कारण कोणी आपले तोंडाने आपण केलेले वाईट कर्म सांगत नाही. आता वर सांगितलेली हकीकत त्यांनी आपले ग्रंथातून लिहून ठेवली हे एक मोठे आश्चर्य आहे. आमचे विचारास असे येते की परशुरामाने 21 वेळा क्षत्रिय लोकांचा मोड करून त्यांची वाताहत केली व त्यांचे हातभागी स्त्रियांचे लहान लहान मुलास मारिले. यांच्यात मोठा पुरुषार्थ केला व तो इतर जणांस प्रसिद्ध ह्यान आहे की तळ हाताने सूर्य झाकीला जात नाही. त्याप्रमाणे ही हकीकत जरी त्यास मोठी लज्जास्पद होती तथापि तिचा मोठा गवगवा झाल्यामुळे त्यांच्याच्याने जितके झाकवेल तितकी त्यांनी झाकून जेथे उपायच नाही तेथे लिहून ठेवणे त्यास जरूर पडले. बरे, लोकांनी जितकी हकीकत लिहिली तितक्याच विषयी थोडासा विचार केला असता मनास मोठे दुःख होते. कारण परशुरामाने जेव्हा त्या गर्भार स्त्रियांचा विचार केला तेव्हा त्यास किती दुःख झाले असेल बरे. स्त्री जातीस बहुत करून पळण्याची मारामार, त्यातून त्यापैकी कित्येक मोठ्यांच्या व कुलीन स्त्रिया असल्यामुळे घराचा उंबरा देखील ज्यास ठाऊक नाही, जे काही त्यास लागेल ते सर्व गडी माणसे आणून देत. सारांश, ज्यांनी पतीचे श्रेय चिंतून त्यांचे जीवावर सुखात दिवस काढिले तर त्याचजवळ पोटातील गर्भाचे ओझे घेऊन सूर्याच्या प्रखर उन्हात अडमार्गाने पळण्याचा प्रसंग उधरणे म्हणजे त्याचं महासंकट काळच ओढवला असे म्हटले पाहिजे. त्यास पळण्याची सवय मुळीच नसल्यामुळे पायात पाय गुंतून धडाधडा ठेचा लागून कधी खडकावर कधी डोंगराचे कपारीवर पडत असतील आणि तेने करून काहींच्या कपाळास, काहींच्या कोपरास, काहींच्या गुडघ्यास व काहींच्या घोट्याला लागून रक्ताच्या धारा चालत असतील व परशुराम मागून येत आहे हे ऐकून तसेच घाबरे पळत असतील. मार्गाने जात असता त्यांचे कोमल पायामध्ये काटे टोचून काटेरी झाडांनी अंगावरची वस्त्रे फाटून त्यांची शरीरे भोसकली असतील व तेणे करून शरीरातून रक्त वाहवले असेल. त्यांचे उन्हामध्ये पळता पळता पाय चटचट पोळून त्यांची कमळाच्या देठासारखी सुकुमार नीलवर्ण कांती परम अरक्तता पावली असेल व तोंडास फेस येऊन डोळे पाण्याने गच्च भरून आले असतील. तोंडाकडेच 1-1, 2-2 दिवस पाणी देखील नेले नाही. सबब कळमळून पोटातील गर्भ पोटात गडबड फिरत असतील. त्यास असे वाटले असेल की आता धरणी जर फाटते तर फार बरे होईल, म्हणजे आत आम्ही उडी टाकून या दुष्टापासून मुक्त होऊ. त्यांनी डोळे भरून आणून ईश्वराची प्रार्थना केली नसेल काय. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.